शहरात किती पण राहा, पण प्रत्येकालाच गावाकडची ओढी असतेच. नमस्कार, मी तेजा. आज मी जरा जास्तच खुश होते, कारण मी तब्बल 4 महिन्यांनी माझ्या गावी निघाले होते. माझं कॉलेज, बाकी सोशल मीडियाचे प्रमोशन्स आणि अकॅडमी यामुळे दिवाळीनंतर मला काही गावी जायलाच नाही मिळालं. अधूनमधून मम्मी पप्पाच पुण्याला यायचे, त्यामुळे एवढं काय वाटायचं नाही. पण शेवटी गाव ते गाव असतं. तर सध्या आमच्या गावची यात्रा आहे आणि त्यासाठीच आम्ही निघालोय. पण काल सगळे क्लासेस घेऊन संध्याकाळी 7ला पुण्यातून निघालो. 9पर्यंत सातारमध्ये पोहोचलो आणि सगळ्यांनाच जाम भूक लागली. तसं घरून पण आम्ही बनवून घेतलेलं. मग बबडीसाठी एके ठिकाणी डोसा घेतला आणि जेवण केलं. सातारचे थोडे कंदी पेढे पण घेतले आणि पुढे निघालो. 10च्या पुढं गावं इतकी सामसूम झालेली की नक्की कुठे आलोय ते पण कळत नव्हतं. दिवसभर क्लासेस वगैरे करून निघालेलो, त्यामुळे इतकं थकलेलो की बसल्या बसल्याच झोप लागली. ते विट्यात आल्यावरच जाग आली आणि महाराजांचं दर्शन पण झालं. पहिल्यांदाच एवढ्या रात्री प्रवास करत होते, त्यामुळं घाटात जरा थोडी भीतीच वाटत होती. आणि तब्बल 4 ते 5 तासांच्या प्रवासानंतर आम्ही रात्री 12 वाजता घरी पोहोचलो. घरी आल्या आल्या बबडी तर बाबांच्या खुशीतच गेली.